हूँ तुमको कहानी जो तुम सबकी है जानी पहचानी। रे नाना रे मामा रे। एक घने जंगल में एक शेर रहता था, बड़ा दुष्ट ही था वो सबको दुख पहुंचाता था। सबको मार गिराता था वो सबको दुख पहुंचाता था। बड़ा दुष्ट ही था वो सबको दुख पहुंचाता था। एक मोठा असं जंगल होतं. जंगलामध्ये विविध प्रकारची झाडी होती, विविध प्रकारचे प्राणी होते. जलचर, भूचर, त्यानंतर झाडावर राहणारे वृक्षचर, असे विविध प्रकारचे प्राणी होते. त्या प्राण्यामध्ये एक सिंह होता. सिंह म्हणजे काय? जंगलाचा राजा सिंह. तो जंगलाचा राजा काय करायचा? शिकार करायचा, थोडं खायचा आणि लगेच दुसरा प्राणी दिसला की दुसऱ्या प्राण्याला मारायचा. दिवसामध्ये तो असंख्य प्राणी मारायचा आणि काय करायचा? नासधूस करायचा. जंगलामध्ये त्याची दहशत होती. तो काय करता? राजा होता, पण तो जनतेचा प्रिय राजा होता का? नाही. तर तो काय करायचा? शिकार करायचा आणि तसं सोडून तो निघून जायचा. एके दिवशी काय झालं की एक झाडाची ढोली असते, म्हणजे मोठं झाड. ढोलीपाशी काय होतं? एक सशाचं घर होतं, सशाचे पिल्ले होते. मग ससा काय? सचिन जे असते सचिन त्याच्या मुलाला उठवत असते. सकाळी सकाळी उठल्यानंतर ती काय करत असते? देवाची पूजा करीत असते. काय करते पूजा ती? शुभ शुभ ले शिव का नाम, कर ले बंदे ए शुभ काम. सकाळी काय करत असते? ती पूजा करत असते. त्यामुळे तिथं सिंह येतो आणि म्हणतो, याहू चाहे कोई मुझे भूखा कहे, बकने दो जी बकता रहे, हम भूख के मारे तड़प रहे, हम क्या करे. तो काय करतो? झाप टाकतो आणि सशाच्या समोर येऊन उभा राहतो. आणि त्यावेळेस ससा म्हणते की, अरे बाबा मला खाऊ नको, माझ्याकडे काय आहे? ते काय म्हणते? मी तर आहे इटुकली ससू, माझ्या अंगाला निसतेच केसू, तुम्हाला शेपटी चावल का? बाय ग इटुकली पिटुकली, मी तुमचं पोट तरी भरेल गा. बाय ग इटुकली पिटुकली, मी तुमचं पोट तरी भरल का. ससा केवढा असतो? एवढूसा. आणि सिंह केवढा असतो? भला मोठा. मग ससा एवढूसा खाल्ल्यानंतर पोट भरल का? नाही. ती काय म्हणते? मी टुकली पिटुकली, तुमचं पोट तरी भरल का. मग लगेच सिंह काय म्हणतो? शायद मेरे नाश्ते का ख्याल तेरे दिल में आया है, इसीलिए नसीब ने तेरे मुझे यहाँ पे बुलाया है. माझं जेवण नाही होणार, पण नाश्ता तरी होईल का नाही? बरोबर आहे का नाही? सिंह काय म्हणतो? माझा नाश्ता तरी होईल म्हणून तुझ्या नशिबाने मला इथे बोलून आणलेलं आहे. आणि सिंह काय करतो? एका घासामध्ये त्या सशाला गिळून टाकतो, फाडून टाकतो. रक्त उडतं. रक्त उडल्यानंतर ते रक्त कोणाच्या? सशाचं जे पिल्लू असतं, पिल्लूच्या इथे लागतं. गंध लागतो त्याला, आणि ते गंध काही केल्याने गत नाही. ससा म्हणतो, तिलक लगा है मुझको एक कभी नहीं मिटेगा, शेर को मारूंगा मैं, शेर को मारूंगा. तो काय म्हणतो? या सिंहाला मारल्यानंतरच हे तिलक काय होणार आहे? म्हणजे हा गंध लागलेला मोडणार आहे. माशेत काय करत जातात? सिंह काय करत असतो? प्राण्याला मारतच असतो. मग ससा काय करतो? एके दिवशी सर्व प्राण्यांना बोलवतो. सिंहालाही बोलवतो. इतिहासात आपण वाचलं का नाही? तह होतो नाही का? शिवाजी महाराजांचा आणि मुघलांचा तह झाला, 23 किल्ले परत दिले. मग तसा प्राण्याचा आणि सिंहाचा तह होतो. सगळे प्राणी म्हणतात की, महाराज तुम्ही शिकार करायची नाही, आम्ही दररोज एक प्राणी काय करणार? तुमच्या गुहेमध्ये जाणार आणि शिकार होणार. तुम्ही काय करायचं? आम्हाला खायचं. जो प्राणी त्याला खायचं. एक भली मोठी लिस्ट बनवून देतात. कोणापाशी? सिंहापाशी. आणि म्हणतात की ह्या तारखेला हे, या तारखेला हे, अमावस्याला, पौर्णिमाला, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असे काय होणार? सगळे प्राणी येणार. मग असं चालू असतं कंटिन्यू. सिंह मस्त त्याला वाटतं की आता आपल्याला गुहेच्या बाहेर पडायची गरज नाही. एक एक प्राणी दररोज यायला लागलाय. मग एक दिवशी येते सशाची बारी. ससा काय करतो?
मुद्दामच काय करतो, उशीर करतो. मुद्दामच काय करतो, उशीर करतो. आणि मग इथं सिंहाला भूक लागलेली असते, पोटामध्ये कावळे ओरडतात. खरंच कावळे असतात का आपल्या पोटात? नाही, पण काय होतं, पोटामध्ये तोडायला लागतं, भूक लागलेली असते. आणि सिंह मग काय करतो, कॅलेंडर बघतो, तारीख बघतो आजची, कोणाचं नाव आहे ते लिस्ट बघतो. कोणी यायला तयारच नाही. तेवढ्यात घाबरलेल्या अवस्थेत इटुकल्या उड्या मारी सिंह तिथं येतो. आपलं ससा तिथं येतो आणि ससा सिंहाला म्हणतो, मुझवाले तेरा जवाब नहीं, मुझवाले तेरा जवाब नहीं. आणि तू ना जाने ओ किताब नहीं, मुझवाले तेरा जवाब नहीं. तो म्हणतो, स्तुती सगळी तुझी बरी. व्हाय आर यू सो लेट? तू कशामुळे एवढा उशिरा आलास? तर तो म्हणतो, हे जंगल भलतेच डेंजर, इथं सगळे सेम टू सेम. हे जंगल भलतेच डेंजर, इथं सगळे सेम टू सेम. दिसायला अगदी जसे तसे, चेहरे सेम टू सेम. सेम टू सेम महाराज तुम्ही पण सेम टू सेम. सेम टू सेम महाराज तुम्ही पण सेम टू सेम. तो म्हणतो, काय माझ्यासारखा दिसणारा सिंह कोण? तो इथं आलाय का? कसा दिसतो ते मला पाहायचंय. मी त्याला एका झपक्यामध्ये काय करतो, फाडून त्याला मारून टाकतो. या जंगलाचा राजा फक्त मीच. या जंगलाचा राजा फक्त मीच. आणि त्याला लगेच काय मला दाखवतो, कुठं लपलाय, कुठं आहे तो, मला लगेच दाखव. मी त्याला काय करतो, मारून टाकतो. मग ससा काय करतो, पुढं आणि सिंह मागं. सिंहाला राग आलेला असतो, एक तर भूक लागलेली, पुन्हा नंतर काय दुसरा सिंह आलाय. आज आपल्याला डायरेक्ट सिंहाचं मांस खायला भेटणार. तो सिंह आपल्या तावडीत आलेला आहे, त्याला आता आपल्याला मारायचं आहे. पुढे जातो, उड्या मारत ससा काय करतो, त्याला सगळं जंगल फिरवतो. आणि एक मोठी विहीर असते जंगलामध्ये. विहीर माहिती तुम्हाला? विहिरीत असतं भरपूर पाणी. आणि त्या विहिरीच्या काटाड्याजवळ आणतो आणि म्हणतो, महाराज बघा तुम्ही आलात म्हणून हा सिंह याच्यात लपून बसलेला आहे. सिंह खरोखरच काठावरून डोकावून बघतो, तर त्याला मध्ये सिंह दिसतो. सिंह नसतो तो, तर त्याचं ते प्रतिबिंब असतं. काय असतं? प्रतिबिंब असतं. बघतो तर काय मध्ये सिंह आहे. तो काय करतो, सिंह बघितला की त्याची आग नकापासून अगदी डोक्याच्या केसापर्यंत जाते. आणि तो मोठ्यानं काय करतो, डरकाळी फोडतो. डरकाळी फोडली, जशी डरकाळी मध्ये केली, मधून देखील एक डरकाळी येते ऐकायला. तिला म्हणतात प्रतिध्वनी. काय म्हणतात? प्रतिध्वनी. मोठा आवाज येतो, त्याला वाटतं खरोखरच सिंह मारतोय काय की. आणि तो जोरात काय करतो, मध्ये झेप घेतो. झेप घेतल्याबरोबर मोठा आवाज होतो, पाणी वर उडतो. आणि ते पाणी काय होतं, सश्याच्या डोक्यावर पडतं. आणि त्याला जो लागलेला गंध असतो, तो गंध धुवून जातो. सगळे प्राणी विचार करतात, एवढा आवाज कशाचा झाला. सगळे त्या विहिरीपाशी येतात आणि बघतात तर काय की सिंह मध्ये गटांगळ्या खात असतो. त्याच्या नाका तोंडात पाणी जात असतं. पाण्यात पडलं होतं का नाही, पोहायला नाही येत असं. आणि सिंह त्या पाण्यामध्ये मरून जातो. सगळे प्राणी काय करतात, जल्लोष करतात, आनंदात म्हणतात, मुन्ने तेरे भेजे को माना, सारा जंगल हुआ तेरा दीवाना. मुन्ने तेरे भेजे को माना, सारा जंगल हुआ तेरा दीवाना. थँक्यू.